मे रोजी सकाळी 10 वाजता अखिल भारतीय औषधी बंद संघटनेने पुकारलेला आहे। त्यामध्ये भारतभरातून 12.5 लाख केमिस्ट आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ 1,30,000 केमिस्ट या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभरात बंद यशस्वी करण्यासाठी 4,000 केमिस्ट प्रयत्न करत आहेत। आणि प्रत्येक तालुका आणि जिल्ह्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जाईल, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं जाईल की बंद कशासाठी। त्यासाठी आम्ही ऑनलाईन औषधीला ज्या ऑनलाईन औषधीच्या माध्यमातून नशाच्या औषधी, अबॉर्शन किट, बोगस डॉक्टर, बोगस प्रिस्क्रिप्शन याच्या माध्यमातून जो सप्लाय होत आहे त्याला आमचा बंदला विरोध आहे। या ऑनलाईन थांबवण्यासाठी दिल्ली सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। हे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बंदकडे जातो आहे। दुसरं, या कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत ते सामान्य केमिस्ट बांधवांना संपवण्याचं काम करत आहेत। आम्हाला जे काही मार्जिन आहे ते आम्ही डिस्काउंट पण देऊ शकत नाही, इतकं तुटकं मार्जिन आम्हाला आहे। आणि या कॉर्पोरेट कंपन्या स्वतःचं कॅपिटल बंद करून डिस्काउंट आज जास्त देत आहेत। याचं कारण फक्त आम्हाला संपवण्याचं कारण आहे। यासाठी ही मुख्य मागणी आहे, जी आम्हाला सरकार जे प्रॉफिट देतं 6% होलसेलर रिटेलर जे प्रॉफिट आहे 6, 8, 12 आणि 16 जे 4 प्रकार जे आहेत शेड्यूल एच वगैरे, याचं जे प्रॉफिट आम्हाला ते देतं त्याच प्रॉफिट त्यांना द्यावं, जेणेकरून आमचा छोटा केमिस्ट हा जगला पाहिजे, हीच आमची भावना आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही शांततेत मोर्चा आम्ही नेणार आहेत। तसेच हा आमचा लढा प्रशासनाच्या शासनाच्या विरोधात आहे। आम्हाला सामान्य नागरिकांची हित आम्हाला जोपासण्यासाठी आम्ही अत्यावश्यक सेवेसाठी काही दुकानं उघडे ठेवणार आहोत किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर देऊन आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। परत नागरिकांना एकच विनंती आहे, 20 रोजी आपल्या अत्यावश्यक सेवेचे जे काही औषधी असेल त्याचा साठा आपण खरेदी करावा आणि आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या भागात आपला केमिस्ट अहोरात्र सेवा देण्यासाठी सज्ज राहील, एवढी मी विनंती करतो। शासनाला आम्ही आमच्या मागण्या स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्री महोदयाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत। आणि त्यांच्याकडनं सुद्धा आमच्या मागण्याचं शिफारसपत्र आम्ही आदरणीय मोदी साहेब आणि आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा साहेब यांना आम्ही आमच्या भावना कळवत आहोत। आणि आमच्यासोबत आमदार, खासदार, मंत्री महोदयसुद्धा आम्हाला तसे निवेदन देत आहेत की आमच्या मागण्या रास्त आहेत। जे की नागरिकांनी आपल्या अत्यावश्यक सेवेचा साठा खरेदी करावा।